कारवी, सह्याद्रीला लाभलेले एक अमूल्य वरदान. कारवीचा बहर म्हणजे तब्बल 8 वर्षातून घडणारा पश्चिम घाटातील एक अलौकिक रंग सोहळा, जो अनुभवण्यासाठी आम्ही आलोय रायरेश्वरला. नमस्कार मित्र, स्वागत आहे तुमचं अजून एका नवीन व्हिडिओमध्ये. मी आलोय आत्ता गावाला, साताऱ्याला, आणि आज मला एक दिवस मिळालेला आहे. त्या दिवसाचं काहीतरी युटिलायझेशन करायला हवं, म्हणून मी आता निघालेलो आहे रायरेश्वरला. रायरेश्वरला का तर आपण आधी पण गेलेलो आहे. या वर्षी आलेली आहे कारवी. तुम्ही जसं की आधी आपण रतनगडचा व्हिडिओ अजून टाकलेला नाहीये, कदाचित हा पहिला व्हिडिओ येणार आहे. सो कारवी तुम्हाला या पहिल्या व्हिडिओमध्ये बघायला मिळणार आहे. रतनगडचा व्हिडिओ ऑलरेडी शूट केलेला आहे, पण तो व्हिडिओ तुम्हाला नंतर बघायला मिळणार आहे. सो कालच गाडीचं लक्ष्मीपूजन झालेलं आहे, मस्तपैकी धुवून काढलेली आहे, आणि आज तिला थेट घेऊन जाणार आहे रायरेश्वरावर. आणि मी एकटा नाही निघालेलो आहे, माझ्यासोबत असणार आहे माझा भाऊ कुमार. त्याला मी शिवथर मधून पिक करणार आहे. कुठे कुमार? अरे काय भावा, एवढा वेळ होय? चल की लवकर. किती वाजले माहिती ना? 9:30 वाजलेत. 6 वाजता निघायचं होतं. कॅमेऱ्यावरती नसतं करायचं हे. त्यांना माहित नाही अजून शूटिंग चालूच झाले ऑलरेडी. काय काय आता काढू आहे? त्यांना काहीच माहित नाही. सो मित्रो, मी आता शिवथरवरून कुमारला उचललंय, थेट निघालो वाईच्या दिशेने. खरं तर चंचळीहून म्हणजे माझ्या गावातून रायरेश्वर हे जवळपास 74 किलोमीटर अंतर आहे, आणि पुण्याहून 84 म्हणजे 10 किलोमीटरचा हा डिफरन्स आहे. सो तिथे जाताना आपण वाई मार्गे जाणार आहोत ना, तर तिथे एक प्रॉब्लेम आहे. तिकडचा जो रस्ता आहे म्हणजे वाई मार्गे रायरेश्वरला जाणारा रस्ता तो बऱ्यापैकी खराब आहे. म्हणजे तो जो घाट रस्ता आहे तो, ओमकारने मला हे सांगितलं. तो बोला की मी पण नुकताच जाऊन आलोय, तो इकडे वाई मार्गे उतरला होता, तर तो बोला की भयंकर रस्ता आहे तो. सो त्यासाठी आपण 4 व्हीलर घेतलेली आहे. अदरवाईज आम्ही दोघं जेव्हा असतो ना, तेव्हा आपण बाईक वरती जात असतो. अरे बापरे, कसं काय साहेब आज इकडे? सरप्राईज, खूपच मोठं सरप्राईज. हॅपी दिवाळी. हॅपी दिवाळी. काय चालू आहे? रायरेश्वर. हो, मागच्या वेळी सुद्धा रायरेश्वरला जाताना तुझ्याकडूनच, आणि तू होता सोबत मागच्या वेळी. होतो, लास्ट टाइम होतो मी सोबत. आठवत आहे ना? हो. मला अचानक सुचलं रे इथे आल्यानंतर की तुझं घर आहे, तू असशील दिवाळीला आला असशील म्हणून. अचानक आठवण आली. आधी जरा फोन तरी करायचाच मला. गेलो असतो मग. सही आहे. आज दोघंच? हो, दोघंच. अचानक कॅम्पिंग करायची तिकडे भाई. अरे बापरे. चलो भावा, बाय बाय. बाय. जरा लवकर सांगितलं असतं मी पण आलो असतो. अचानक भयानक असतंय रे आपलं काम. अचानक भयानक भेट झाली आहे. ठीक आहे, असू दे. चल, भेटूया लवकर. नक्की. चल बाय. चलो, बाय. चला, खूप उशीर झालाय आपल्याला. हे बसलास का रे? बसलो. Train ride just to see you, ride for hours just to please you. You don't know how much I need you. मित्रांनो, आपल्या पाठीमागे जो डोंगर आहे तो आहे रायरेश्वराचा. माझ्या लेफ्ट बाजूला जो आहे तो आहे केंजळगड. खरं तर तिकडे जाण्यासाठी आधीच एक घाट रस्ता होता, पण आपण जरा पुढे आलेलो. कुठे आलो हे मी तुम्हाला थोडक्यात दाखवतो. या इकडे हा बघा, हा आहे तो ब्रिज जिथून आपण जातो कमळगडाकडे.
आणि या इथे आपण पाठीमागे सुद्धा आलो होतो कमळगडाकडे जात असताना, त्यामुळे मला ही जागा माहिती होती. आणि हे पाणी किती शुद्ध, नितळ, क्रिस्टल क्लिअर पाणी आहे. कसलं भारी वाटतंय म्हणून सांगू. जॅकेट काढल्यानंतर खरं तर आता ऊन लागायला लागले म्हणून जॅकेट काढले. सकाळी खूप थंडी होत होती, ऊन जॅकेट घातलं होतं. थंड ते बघूया. थंड यार, म्हणजे मला असं वाटलं की ह्या कडाक्याच्या उन्हामध्ये, म्हणजे आता वाजलेले आहे जवळपास 12:30-1 वाजलेले आहेत, तरी पण पाणी थंड आहे राव. त्याला म्हणतात अस्सल हिवाळा सुरू झालेला आहे. पावसाळा तर नुकताच संपलेला आहे. मला असं वाटतं की पावसाळा संपतच नाही आहे, पण शेवटी उघडीप दिलेली आहे पावसाने. तर फायनली पावसाने उघडीप दिली, त्याच्यामुळे बरं वाटायला लागलेलं आहे. आणि आता थंडीचा आस्वाद आपण थोडासा घेऊया. आंघोळ वगैरे केली असते, जाऊ दे, आपण पूर्ण कपडे घेऊन आलेलो नाही म्हणून म्हणलं की घुसत या दगडावरती. सो मित्र, अशा निसर्गाच्या ठिकाणी आल्यानंतर कसं निसर्गाशी एकरूप व्हावं असं वाटतं. आणि निसर्गाशी एकरूप जर व्हायचं असेल तर ध्यान साधना, तपश्चर्या मस्ट आहे. चला आपण जरा तपश्चर्या करूयात. माझ्या आत्ता डोळ्यासमोर काय आलं? इथे माझ्या शेजारी काहीतरी आलंय. ओ माय गॉड, ही बघा मला काय दिलं निसर्गाने. हिना हेअर ऑइल. अरे बापरे, नॅचरल हिना पेस्ट. ओ माय गॉड, मामा अर्थचे हे नॅचरल प्रोडक्ट्स नॅचरने मला आता दिलेत ह्या तपश्चर्येनंतर. व्हॉट अ सरप्राईज. ऍक्च्युली आपण ह्या प्रोडक्ट्स बद्दल बोलणार आहोत. सॉरी फॉर बॅड ऍक्टिंग, पण काय करणार मित्र, हे नॅचरल प्रोडक्ट्स तुम्हाला निसर्गात येऊनच दाखवायचे होते, म्हणून ही सगळी उठाठेव. सो मामाअर्थचं हे नॅचरल हिना पेस्ट मी वापरतो काही दिवसापासून. ऑलमोस्ट आता ही संपत आलेली आहे बरं का. आणि ही पेस्ट अशी आहे की हसल फ्री, म्हणजे तुमचं सगळं काम एकदम सोपं करून टाकले. नुसतं ते ओतायचं थेट लावायचं, अप्लाय करायचं आपल्या केसांवरती. आणि हे आहे हेअर ऑइल. सो हिना पेस्ट कशासाठी, तर नॅचरली तुमचे हे हेअर कलर करण्यासाठी. आणि हे हेअर ऑइल कशासाठी, तर प्रीमॅच्युअर ग्रेइंग, जे आपले केस पांढरे होतात त्यासाठी ते हेअर ऑइल आहे. सो अलीकडे काय झाले मित्र, आपली लाईफस्टाईल इतकी स्ट्रेसफुल झालेली आहे, किंवा वातावरणामध्ये बदल होत असल्या कारणाने, किंवा बऱ्याच जणांना जेनेटिक प्रॉब्लेम्स असल्या कारणाने हे केस पांढरे होण्याचे प्रमाण आपल्यासारख्या एजच्या मुलांमध्ये सुद्धा वाढलेलं आहे. खरं तर खूप लहान मुलांच्या मध्ये सुद्धा हे प्रमाण वाढलेलं आहे. त्याच्यामुळे मामाअर्थने काय केलं की नॅचरल प्रोडक्ट्स यूज करून, नॅचरल कॉन्टेंट टाकून असे काही प्रोडक्ट्स बनवलेले आहेत जे तुमच्या केसांना ते हार्म नाहीत करणार. अलीकडे खूप केमिकलवाले प्रोडक्ट्स खूप मार्केटमध्ये आहेत. सो त्याला बगल देऊन मामाअर्थने हे खूप भारी सोल्युशन तुम्हाला दिलेलं आहे. त्याच्याबद्दल थोडक्यात माहिती मी तुम्हाला देतो. सो या 2 प्रोडक्टमध्ये कोणकोणते इन्ग्रेडियंट आहेत ते मी तुम्हाला थोडक्यात सांगतो. नॅचरल हिना पेस्टमध्ये हिना आहे आणि डार्क रोस्ट कॉफी आहे. या हेअर ऑइलमध्ये आहे हिना आणि कॉफी ऑइल. सो हे 2 मेन इन्ग्रेडियंट्स, की इन्ग्रेडियंट्स आहेत त्याच्यामध्ये. सो हे प्रोडक्ट्स वापरण्याचे काही महत्त्वाचे रिझन्स आहेत. एक तर हे 100% नॅचरल आहेत, डर्मॅटॉलॉजिकली टेस्टेड आहेत आणि हे मेड सेफ आहेत. सो ह्या 3 पॉइंटर्समुळे मी तर हे प्रोडक्ट्स वापरतो. बाय द वे मित्रांनो, हे प्रोडक्ट जरी मी इथे निसर्गात घेऊन आलो असलो तर ह्याचा डेमो मात्र मी घरीच दिलाय. तो बघा. मामाअर्थची हिना पेस्ट ही रेडी टू यूज असून ती 100% नॅचरल आहे. ही पेस्ट हार्श केमिकलपासून आपल्या केसांचा बचाव करण्यासोबतच मंजिष्टा, रीटा, शिकिकाई आणि मेथी यांच्या मदतीने केसांना नरिश आणि कंडिशन सुद्धा करते. ही पेस्ट लावून झाल्यावर 1 ते 2 तासांनी केस धुवून काढायचे आणि केस छान सुकल्यावर हिना हेअर ऑइल अप्लाय करायचे, ज्याचं मेन काम आहे ग्रे झालेले केस डार्क करणे आणि केसांची शाईन वाढवणे. हे प्रोडक्ट घ्यायचं कुठनं? इझी आहे. खरं तर आता सगळीकडे दुकानांमध्ये पण अवेलेबल झालेलं आहे, मेडिकल शॉपमध्ये तुम्हाला मिळतात. पण जर तुम्हाला 20% डिस्काउंट पाहिजे असेल तर आपला G1 2022 हा कुपन कोड यूज करायला विसरू नका, कारण की त्याच्याने तुम्हाला फ्लॅट 20% डिस्काउंट मिळणार आहे. आणि ते कुठे तर mamaearth.in या वेबसाईटवरती. खरं तर ह्यांचे प्रोडक्ट्स खूप वेगवेगळ्या वेबसाईटवरती सुद्धा अवेलेबल आहेत, जसे की ॲमेझॉन, फ्लिपकार्ट. पण जर तुम्हाला डिस्काउंट पाहिजे असेल तर तुम्ही इथून घेऊ शकता आणि त्याची लिंक खाली मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. बॅक ऑन ट्रॅक. आपल्याला आता वरती जायचंय. अर्ध्या तासात पोहोचू आपण त्या रायरेश्वराच्या पार्किंगच्या इथे. तिथून वरती आपल्याला थोडासा ट्रेक करायचा आहे 15-20 मिनिटाचा. 15 मिनिटात आपण पोहोचू असं वाटतंय. सो आता आपण पोहोचू 3 वाजेपर्यंत आणि तिथून पुढे आपल्याला एक्सप्लोर करायला भरपूर टाइम आहे.
तर ऑलमोस्ट आपण आता वर पोचलेलो आहोत आणि या इथून खाली धोम धरणाचा नजारा कसला भारी दिसतोय राव. आणि या इकडे ना एक गोष्ट मी नोटीस केली मित्र हो, हा जो केंजळगड आहे ह्या अँगलने जर बघितलं तर वरचा जो भाग आहे तो बऱ्यापैकी आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या मावळ्यांच्या टोपीसारखा दिसतोय. राईट, म्हणजे मला तसंच वाटलंय. हा ना, हा टोपीच्या आकारासारखा वाटलं मला पण तेच म्हटलं की भारी दिसतंय ते. खरंच ते पण दिसलं आणि खालचा नजारा पण दिसला. म्हणलं की थांबावं आणि तुम्हाला हे दाखवावं. मित्रांनो, आपण त्या रायरेश्वर आणि केंजळगडच्या खिंडीमध्ये येऊन पोहोचलो आहोत आणि आता हा अगदी सिमेंटचा रस्ता झालेला आहे रायरेश्वराच्या पार्किंग एरियापर्यंत. तिथून आपल्याला थोडासा ट्रेक करायचा आहे. इथे आवाज अक्षरशः घुमतोय यार. पायावर पटकन मला सगळ्या गोष्टी आहेत की नाही घेतल्यात ना सगळ्या घेतल्या ना व्यवस्थित. हो संदीप, ओके, हाच मला पिक करायला येणार होता. आणि अशा प्रकारे ट्रेकला सुरुवात झालेली आहे. छोटासाच ट्रेक आहे, 10 मिनिटाचा पण आहे. सो संदीप जंगम ह्याचं नाव. आणि ओमकारने मला रिकमेंड केलं की ह्याच्या कॅम्पसाईटवरती एकदा जा. वरती कॅम्पिंग ह्याने चालू केलं. कधी केलंस तू हे? तसे ते चालू केलेले 2 वर्ष झाले. आता लास्ट सॅटर्डे संडे पर्यंत पाऊस होता, त्यामुळं आता जो लास्ट सॅटर्डे संडे गेला तेव्हापासून आपण रेग्युलर केले चालू. चांगला रिस्पॉन्स आहे लोकांचा. क्या बात, खूप आवडतं लोकांना. सायलेंट प्लेस आहे सर. ठीक आहे, आपण बघूयात आज नक्की काय आहे. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आज आपण बघायला आलेलो आहोत कारवी. आपण रायरेश्वराचा व्हिडिओ ऑलरेडी बनवलेला आहे, त्याच्या इतिहासाबद्दल किंवा ओव्हरऑल जी काही ठिकाणं इथे बघण्यासारखी आहेत त्या सगळ्या गोष्टी मी आधीच्या व्हिडिओमध्ये दाखवलेल्या आहेत. तो व्हिडिओ तुम्ही इथे आय बटनमध्ये बघा किंवा एंड स्क्रीनला बघा, मी ऑलरेडी तो दिलेला आहे. सो मित्रो, रायरेश्वर हा जो ट्रेक आहे तो खूप सोपा ट्रेक आहे. या ट्रेकला कोणी येऊ शकतं, म्हणजे आबालवृद्ध, ज्यांना काही फिजिकल ॲबिलिटीज असतील तेही येऊ शकतात, पण त्यांना कोणी जर मदत केली तर तेही येऊ शकतात. कारण की सर्वांनी ह्या ठिकाणाला भेट दिली पाहिजे. हे आपल्या इतिहासातलं एक पावन ठिकाण आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची शपथ या इथे घेतली आणि त्या शपथीच्या जोरावरती जे काही साम्राज्य निर्माण झाले ते साम्राज्य अख्ख्या हिंदुस्थानाने बघितलंय. सो मित्रो, आपण आता पोहोचलो आहोत रायरेश्वर किल्ल्यावर. आणि या इथे आले आपण पहिल्यांदा जात आहोत ह्याच्या कॅम्पसाईटवरती, कारण की प्रचंड भूक लागलेली आहे. तुम्ही बघताय आम्ही वाटेमध्ये काहीच खाल्लेलं नाही आहे, फक्त थोडीशी दिवाळी खाल्ली जी दिली घरनं. सो तिथून आपण जाणार आहोत त्या 7 रंगाच्या मातीच्या इथे आणि तिथून पुढे 15 मिनिटं आपल्याला चालायचं. लोकेशन पण काय जबरदस्त आहे. मला वाटतं सनसेट आता समोरच होईल ना. परफेक्ट. पण सनसेटच्या टायमिंगला आपण तिकडे तर असणार नाही. हो, तिकडेच बहुतेक तरी असेल, कारण की आपल्याला कारवी बघायचे, खूप लांब जायचं ना आपल्याला. तर आम्हाला हा टेंट मिळालेला आहे सर्वात मोठा. मज्जाच मज्जा. लाईट मिळेल ना मला? हो, लाईट मिळेल ना सर. मित्रांनो, रायरेश्वरावरती होत असलेला कचरा ही मुलं या इथे टाकण्यासाठी लोकांना बोलतायत, पण लोक टाकत नाही आहेत. आणि त्यांना असा सगळीकडून कचरा गोळा करून त्या तिथे गोळा करावा लागतोय. त्याच्यानंतर पेटवून देतील. पण सर्वांना विनंती आहे की जर ही मुलं एवढी कष्ट घेत आहेत आणि कचरा पेट्या लावत आहेत तर कचरा पेटीमध्येच कचरा टाका. सो मित्रो, जेवण जेवायच्या आधी पहिल्यांदा आपण म्हटलं की रायरेश्वराचं दर्शन घेऊयात, मग पोटपूजा करूयात. संदीपच्या घरी पोचल्या या इथे काही मंडळी आली चहा पिण्यासाठी म्हणून. आणि ह्यांच्या रिएक्शन बघून मीच बारावलो. मित्रांनो, हे एक्सपेक्टेडच नव्हतं. जेवणाच्या थाळीमध्ये बघा ना काय काय. ही डाळ आहे, पिठलं आहे, मटर पनीर आहे, नाचणीची भाकरी आहे, पापड आहे, ठेचा आहे, लोणचं आहे, कांदा आहे, काकडी आहे, या इकडे ताक आहे, गुलाबजाम आहेत, शिरा आहे आणि इकडे वांग्याचं भरीत आहे. बापरे, एका थाळीमध्ये जेवणाच्या एवढं काहीतरी मिळतंय. सो मित्रांनो, ही आहे रायरेश्वर स्पेशल व्हेज थाळी आणि एक नॉर्मल थाळी सुद्धा येते. ही स्पेशल थाळी जी आहे ती येते 300 रुपयाला आणि नॉर्मल थाळी जवळपास 250 रुपयाला असते. बापरे, काय जेवण झालंय. अक्षरशः चालता पण येत नाहीये मला, पण आता जिरवण्याची वेळ आलेली आहे. तुझं नाव? सचिन.
सचिन, मगाशी होता तो संदीप. सचिन संदीप मध्ये थोडंसं कन्फ्युजन झालं मला. सो आता सचिन माझ्यासोबत असणार आहे आणि तो आपल्याला दाखवणार आहे कारवी. लेट्स गो. सो मित्रांनो, आता आपण त्या टेकडीच्या टोकावर चाललोय. टेकडीच्या टोकावर, वा काय डायलॉग आहे. आणि तेही वाट काढत. इथे वाट नाही बरं का येण्यासाठी, कोणी असं येऊ नका भाई. जमतंय ना? जमतंय की बाबा. तुला माहिती आहे का ह्यानं उद्योग काय केलाय? कुणी असताय का दुनियेत केलं नसेल असा उद्योग ह्याने केलाय. त्यानं घोड्याला फाईट मारली. बसत होतो, हा बसता फ्लो मध्ये हा दिली टाकून. मग झालं वातावरण टाईट. वातावरण एवढं टाईट झालं की आता चालता पण येईना. जबराट तरी पण आलाय. तुमच्या प्रेमामुळे. हा मग काय, सह्याद्री प्रेम. म्हणून मी तुला सांगितलं घरी काय सांगू नको. आता व्हिडिओ बघितल्या. आपण आहोत आता त्या 7 रंगाच्या मातीच्या इथे आणि त्याच टेकडीवरती ही छोटीशी कारवी आपल्याला दिसते. पण जर कारवीचा आपल्याला ते रान बघायचं असेल तर आपल्याला अजून 15-20 मिनिटं चालावे लागणार आहेत. आणि सूर्य ऑलरेडी आता मावळतीला निघाला, त्याच्यामुळे आपल्याला पटकन निघालं पाहिजे. मित्रांनो, आम्ही त्या टेकडीवरती होतो आणि त्याच्या एक्झॅक्टली खाली आहे ती आहे लाल, पिवळ्या, काळ्या, पांढऱ्या रंगाची माती. अजून भरपूर कलर आहेत. कुठले तरी हिरवा आहे, हिरवा पण आहे, हिरवा जांभळा आहे ना? हिरवा आहे, जांभळा आहे, निळा आहे. येस, मागच्या वेळी आपण व्हिडिओमध्ये दाखवलंय. सो तुम्हाला ज्यांना जर बघायचं असेल ना तर इथं आय बटन मध्ये लिंक देतोय, तिथे बघा. वाव, काय हे जबरदस्त. लोकरी ह्याला स्वर्ग नाही म्हणायचा तर कशाला म्हणायचं मित्र. बापरे, एवढे कष्ट घेतल्यानंतर ना हे जी काही नजरे बघायला मिळतात ना, सगळे कष्ट विसरून जातो. क्या बात आहे. तब्बल 8 वर्षानंतर कारवी फुलते आणि या वर्षी मला ते भाग्य लाभलेलं आहे कारवी बघायचं. एक तर रतनगडावरती पाहिलं आणि आज या इथे क्लिअर स्काय मध्ये मी कारवी पाहतो. आता जातानाचा हा टाइम आहे त्याच्यामुळे थोडीशी कोमत दिलेत, पण हा सडा जो दिसतोय की नाही कारवीचा, विहंगम आहे. My balance. And you know, that's when the colors started to change. मित्रांनो, आता ही जी आपण कारवी पाहिली ती परतीची आहे, म्हणजे आता संपत चाललेला ह्याचा सीझन. पण हा आता सचिन मला म्हटला की ह्याला खरं तर कारवी म्हणत नाहीत, ह्यांच्या इकडे काय म्हणतात? खराळ बोलतात इकडे त्याला. खराळ म्हणतात. आणि कारवी कशाला म्हणतात? कारवी उंच असते, एक 6-7 फुटापर्यंत डोक्याच्या वरती अशी. राईट. सो मित्र, मी जेव्हा मुळशीचा व्हिडिओ बनवला होता, मुळशीच्या एका गुहेतला व्हिडिओ बनवला होता, त्या गुहेमध्ये जात असताना आपल्याला जे काही जंगल लागलं होतं ते कारवीचं जंगल होतं. आणि त्या कारवीचा जो वापर आहे
ते तिकडची लोक झापं म्हणजे घर उभारण्यासाठी सुद्धा त्याचा वापर केला जातो. सो ती एक वेगळी कारवी. आणि ह्याला पण कारवी का म्हणतात आता मलाही आता प्रश्न पडला. मलाही आतापर्यंत हेच वाटत होतं की हीच कारवी आहे ती. पण त्या कारवीची जी फुलं असतात ती कोणत्या कलरची असतात? ती गुलाबी कलरची असतात आणि निळी. गुलाबी आणि निळी. आणि ही जी आहे ती जांभळी कलरची आहेत. सो आता ज्यांना ज्यांना ह्याच्याबद्दल अजून जास्त नॉलेज आहे त्यांनी मला कमेंटमध्ये सांगा. मित्रांनो, आजचा सूर्यास्त इतका अविस्मरणीय होता, शब्दात व्यक्त नाही करू शकत आहे. आज होतं सूर्यग्रहण आणि ते आम्ही उघड्या डोळ्यांनी पाहिलेलं आहे. म्हणजे कॅन यू इमॅजिन, आज वातावरण इतकं क्लिअर होतं की ते उघड्या डोळ्यांनी बघता येत होतं आम्हाला. म्हणजे कॅमेऱ्याने सुद्धा नीट टिपता आलं नाही, पण आम्ही उघड्या डोळ्यांनी ते अनुभवलेलं आहे. आज तागात असं ग्रहण मी कधीच पाहिलेलं नाहीये. जबरदस्त. आता जाऊयात आपण कॅम्पसाईट होती, कारण की वाजलेलेच 6:30, अंधार होईल. तर मी म्हटलंच रात्र होणारच जाईपर्यंत आपल्याला त्या गावात, कारण की वाट जी आहे ना ती असं वाटतं आपल्याला सरळ सरळ, पण वर खाली वर खाली वर खाली. आणि ह्या अशा गवतामधून, हे गवत केवढं मोठं तुम्ही बघताय, डोक्या एवढं गवत आहे. सो मित्रांनो, आपण तिकडून कारवी बघून आल्यानंतर या इथे कॅम्पसाईट होती येतोच आहे. तर या इथे ही सगळी मंडळी मला दिसली. खरं तर आधीपासून आमचा प्लॅन होता, पण ह्यांना खूपच उशीर झाला. आमच्यासोबत कारवी बघायला यांना यायचं होतं, पण लक ह्यांचं चांगलं नव्हतं. व्हिडिओत बघू आम्ही. सो या गँगमध्ये तुम्ही ही 2 टाळकी तर ओळखतात, गणेश जाधव. आता ते गायतोंडेच नाव सगळेजण बोलतात, पण त्याचं खरं नाव जाधव आहे. आणि आपला गणेश दादा तुम्हाला माहितीच आहे. तर ह्याच्या व्यतिरिक्त ही 3 नवीन टाळकी आहेत. त्याबद्दल एक तर तुम्हाला माहितीच आहे, संकेत स्पिटी व्हॅलीमध्ये तुम्ही बघितलं असेल, कारण की तो खूप कमी त्याच्यानंतर दिसलेला आहे. त्याच्यानंतर तुमचं नाव जितेंद्र फडतर. येस, ऍक्च्युली आधी भेटलोय, पण त्याच्यानंतर दुसरीच भेट आहे. आणि बँक ऑफ बडोदाचे मॅनेजर आपल्यासोबत आहेत, बामनोली ब्रांच, रणजित करपे. येस. सो ही सगळी गँग आज कॅम्पिंग करण्यासाठी आलेली आहे या रायरेश्वरावरती. आणि इथे येऊन आपण मस्तपैकी आता गप्पा मारणार आहोत. स्वतः वेळ झालेली आहे पुन्हा एकदा जेवायची. आणि मी खूप उत्सुक आहे, कारण की दुपारी आम्ही जे काय जेवलोय ना त्याच्यानंतर अपेक्षा जाम वाटत. आणि ह्या पोरांना सांगून बसलोय मी, लय भारी जेवण आहे बरं का इकडं म्हणून. आणि ही भुकेलेले वाघ आहेत, फडशा पाडणार आहेत. पाहिजे मित्रांनो, एक महत्वाची गोष्ट सर्वांनी नोट करून घ्या. रायरेश्वर वरती कुठेही नॉनव्हेज जेवण तुम्हाला मिळणार नाही, फक्त आणि फक्त व्हेज मिळणार आहे. कारण की तुम्हाला माहिती की ह्या ठिकाणाचं पावित्र्य काय आहे, महत्व किती आहे. आणि दॅट टू ह्या गावामध्ये सगळेच्या सगळे लोक जंगमय. मित्रांनो, तुम्ही दुपारचं पंचपक्वान बघितलं, आता रात्रीचं तुम्हाला दाखवतो. सुरुवातच माझ्या फेवरेट श्रीखंडापासून करूयात. या इथे आहे बटाट्याची भाजी, ही भेंडी आहे, हे मटर पनीरचं आहे, ही आमटी आहे, डाळ आहे, चपाती, दुपारी भाकरी होती, आता चपाती केलेली आहे. आणि हे 2 कॉमन तर आहे तुम्हाला, लोणचं आणि ठेचा. त्यांना बघू दे ना. कुठे गेली फिरायला कधीच. कुठं गेली, मंदिराकडे गेली. फुलं बघायला तर नाही गेली तिकडे, लांब होते. कसला भारी सनराईज आहे ना. असला सनराईज मला असं वाटतं मी मागच्या 5-6 का 7 महिन्यानंतर बघतोय. पावसाळा तेवढा चालू होता, पाऊसच थांबत नव्हता, तर जबरदस्त. सो मित्रांनो, अख्ख्या कॅम्प साईटवरती मी एकटाच आहे. सगळेजण वरती ब्रेकफास्ट, चहा, फ्रेश व्हायला गेलेले आणि मी त्यांची वाट बघतोय. वाजलेले आहेत 7:45. आम्हाला इथून सकाळी निघायचं होतं जवळपास 7ला. 1 तास लेट आहेत आणि अजूनही ते येतात आहेत. आता हा माझ्यासाठी काय घेऊन आलाय ते बघूयात. चला, आपला नाश्ता आलेला आहे. कुमार, ही पोरं काही यायची मला दिसत नाहीत आणि कल्टी मारत. बाद झालं, लय वेळ वाट बघितली. आपल्याला 7 वाजता निघायचं होतं, 7:30 8 वाजलेले.
मित्रांनो आपला आता ब्रेकफास्ट झालेला आहे आणि वेळ झाली निघायची. ऑलमोस्ट आता 9 वाजले राव. हा किती वेळ. ही गँग ना वरती जाऊन बसली मी उठायच्या आधी. त्यांना वाटलं की मी उठलो ना की चला म्हणेन. बरोबर आहे. आता हे एवढे लांब आले तर ह्यांनी गड तर बघितलं पाहिजे आहे की नाही. सो चांगलं केलं पण उशीर केला. असो एनिवेज. सो सचिन खूप मस्त वाटलं. खूप भारी कॅम्प साईट आहे म्हणजे खूप युनिक आहे. येस. आजपर्यंत आपण कॅम्प साईट बघितलेले आहेत त्या धरणाच्या कडेला, पाण्याच्या कडेला, तलावाच्या बाजूला आणि असं निसर्गरम्य ठिकाणी. हे तर डोंगरावरची कॅम्प साईट आहे अशी पहिल्यांदाच अनुभवतोय आपण. खरं तर ट्रेक करताना स्वतःचे टेंट वगैरे घेऊन जातो तेव्हा कॅम्पिंग वगैरे करतोच, पण प्रॉपर कॅम्प साईट असलेलं ठिकाण मला असं वाटतं की हे पहिलंच. काय नाव? रायरेश्वर फोर्ट कॅम्पिंग. रायरेश्वर फोर्ट कॅम्पिंग. इथे जर तुम्हाला भेट द्यायची असेल तर नक्की भेट द्या. त्याचं कारण सांगतो का यावं या इथे. एकतर या इथून सनराईज आणि सनसेट दोन्ही नजारे बघायला मिळतात. आणि एक महत्वाचं कारण म्हणजे इथलं जेवण. बापरे काय जेवण होतं कालचं. एक नंबर. म्हणजे ह्यांनी तरी रात्र डिनर केलं, आम्ही लंच पण केलं होतं. ते लंचच इतकं भारी होतं ना, म्हणजे दोन्ही वेगवेगळे अनुभव घेतलेत. लंचच्या मध्ये आपण भाकरी खाली, संध्याकाळी चपाती खाली. सो वेगवेगळ्या थाळ्या होत्या त्या. बट हे खूप जबरदस्त होतं. त्यांचं टेस्ट आणि इथलं पाणी है ना, पाणीने एका ग्लासात तहान भागतीये असलं भारी पाणी. टेस्ट पण त्याची खूप छान होती. सो या गोष्टीचा जर तुम्हाला अनुभव घ्यायचा असेल तर नक्की सचिनला कॉन्टॅक्ट करा. आणि खाली डिस्क्रिप्शन मध्ये त्याची लिंक देतोय किंवा कॉन्टॅक्ट नंबर देतोय, त्याला तुम्ही नक्की कॉन्टॅक्ट करा. चला, छान वाटलं. ओके, लवकर या नेक्स्ट टाइम. येस नक्कीच. सो मित्रांनो या इथे मला ती मोठीवाली कारवी दिसलेली आहे. आता ह्यालाच कारवी म्हणायचं का की त्या कालच्या कारवीला कारवी म्हणायचं ह्याच्यावरती शिक्कामोर्तब अजून झालेलं नाहीये, पण ज्यांना माहिती त्यांनी मला सांगा. सो या इथे आपल्याला ती मोठीवाली कारवी सुद्धा दिसलेली आहे. जे आपल्याला कारवीचं जंगल पूर्ण सह्याद्रीमध्ये दिसतं ना ते हेच ते. आणि ही कारवी सुद्धा 7 वर्षानंतर येत असते. तो मित्र आपला हा रायरेश्वरचा छोटेखानी ट्रेक संपलेला आहे. कशी वाटली कारवी, कसं वाटलं कॅम्पिंग, सांगा तुमच्या प्रतिक्रिया खाली मला कॉमेंट करून. भेटूयात लवकरच पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.